मॉर्निंग. आज आपण समुपदेशन प्रक्रियेतील दुसरा घटक पाहू. तो म्हणजे समुपदेशक आणि लाभार्थी यांच्यातील सामंजस्य. मी डॉक्टर रवींद्र घोती, शिवाजी महाविद्यालय, कन्नड. आता समुपदेशन प्रक्रियेमध्ये समुपदेशक आणि लाभार्थी हे दोन घटक खूप महत्त्वाचे असते. समुपदेशक आणि लाभार्थी हे प्रक्रियेतील महत्त्वाचे दुवे आहे. तर यांच्यामधील सामंजस्य काय आहे, सामंजस्य कसे निर्माण व्हावं, कसे टिकवावे या संदर्भात आपण आज पाहणार आहोत. समुपदेशन प्रक्रियेत सामंजस्य या संकल्पनेचे दोन प्रकार आहे. म्हणजे सामंजस्य कसा निर्माण करावा या संदर्भात दोन प्रकार आहे. पहिला प्रकार आहे सामंजस्य निर्मिती आणि दुसरा आहे सामंजस्य टिकवणे. आता सामंजस्य निर्मिती म्हणजे काय? समुपदेशक आपले वेगवेगळे कौशल्य वापरून लाभार्थीला कसे सामंजस्य निर्माण करता येईल हे आपल्या समुपदेशन प्रक्रियेमध्ये घडत असतात. आता सामंजस्य निर्मितीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकार आहे. पहिला प्रकार म्हणजे जेव्हा समुपदेशकाकडे लाभार्थी येतो तेव्हा समुपदेशक त्यांना स्मित हास्याने लाभार्थी स्वागत करतो, नमस्कार करतो, पाणी घेता का, चहा घेता का, खुर्चीवर बसा सांगते. याच्यामुळे काय एक सामंजस्य निर्माण होते. त्यानंतर दोन काय, समुपदेशकाचे वागणे म्हणजे समुपदेशक आपल्या बोलण्यामध्ये गोडवा, जवळीकता, आपुलकी, भावनिक आधार यामुळे काय आणि प्रेमाची ऊब याच्यामुळे लाभार्थीला समुपदेशकाविषयी विश्वास निर्माण होते आणि त्याच्यामध्ये एक सामंजस्य निर्मिती होते. त्यानंतर तीन आहे, कॉल रॉजर्सच्या मतानुसार समुपदेशकाने तज्ज्ञबुद्धी, खरेपणा लाभार्थी स्वीकारायला पाहिजे. तज्ज्ञबुद्धी म्हणजे काय? समजा एखाद्या मित्राचे वडील वारले असेल तेव्हा नॉर्मली तुम्ही जर गेला असेल तर त्यांना भेटवून उठून येत असेल, एक भेटून वरवरचं सातवण देऊन येत असेल. पण तज्ज्ञबुद्धी म्हणजे काय? जे आहे ते तुझेच आहे, माझीसुद्धा तेच आहे. म्हणजे कसे तुझे वडील होते, खूप चांगले होते, काही काळजी करू नको, आमच्या सोबत आहे, असे हो लाडली त्यांना सांगितले म्हणजे ते म्हणजे तज्ज्ञबुद्धी. तर या तीन प्रकारचा एकत्र तंत्राचा वापर करून समुपदेशक हे तीन प्रकार सांगितले तुम्हाला. आता कोणते? स्मित हास्य, हस्तांदोलन, चहा पाणी, खुर्चीवर बसणं सांगितले, चांगलं गोड बोलणे, आपुलकी, भावनिक परिपक्वता, प्रेमाची ऊब, त्यानंतर तज्ज्ञबुद्धी, खरेपणा. अशामुळे लाभार्थीचे समुपदेशकाविषयी एक विश्वास निर्माण होते आणि तेव्हा खरी समुपदेशन प्रक्रिया सुरू होते आणि त्याच्यामुळे एकमेकाचे प्रश्न समजून घेण्यास फायदा होतो. दुसरं आहे सामंजस्य टिकवणे. आता इथं सामंजस्य निर्मिती झाली आहे पण ते टिकवणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. तर त्यामध्ये आता काय आहे, समुपदेशक प्रत्येक सत्रामध्ये चढ उतार प्रश्न विचारतो, काही प्रश्नाला उत्तर लाभार्थी देत नाही, उत्तर देण्यास टाळतो. अशा वेळेस समुपदेशक हा आपल्या कौशल्याचा योग्य वापर करून आणि योग्य माहिती घेऊन तो समुपदेशन टिकत असतो. तर समुपदेशन टिकवण्याच्या दृष्टीने काही पथ्य पाळावं लागतात समुपदेशकाला. त्यामध्ये एक आहे, समुपदेशकाने लाभार्थीच्या चेहऱ्यावर हावभाव सतत लक्षात ठेवणे. लाभार्थी बोलत असताना त्यातून प्रतीत होणारी निराशा, वैफल्य, उत्साह, संकोच, अतिघाईपणा, घाई इत्यादी नोंद घेणे. लाभार्थीने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे किंवा आपल्या बोलण्याला प्रतिसाद दिलाच पाहिजे असं आग्रह धरणे. लाभार्थीच्या शरीराच्या हालचालीचा व हातवाऱ्याची नोंद घेणे. लाभार्थी बोलण्याचे टाळत असेल, विषय बदलत असेल तर समुपदेशकाने त्याला लगेच वेध घेऊन त्यानुसार स्वतःचा वागण्यात बदल केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत समुपदेशक आपल्यावर दबाव टाकत आहे अशी पुसटीसुद्धा कल्पना लाभार्थीला यायला नको. समुपदेशक प्रक्रियेचे निमित्त साधून विरुद्धलिंगी लाभार्थी समुपदेशाबरोबर वाजवीपेक्षा जास्त जवळीक दाखवत असेल, प्रेमपूर्व नजरेने समुपदेशाकडे पाहत असेल तर लाभार्थीचे वागणे समुपदेशकाने कौशल्याने हळूहळू उत्तेजन टाळायला पाहिजे. समुपदेशकाने व्यावसायिक धर्म पाळावा. कोणत्याही परिस्थितीत लाभार्थीबरोबर अकारण जवळीक दाखवू नये. त्यामुळे समुपदेशन प्रक्रियेतील सामंजस्य संपेल आणि सामंजस्य संपले की समुपदेशन प्रक्रिया नष्ट होईल. सामंजस्य निर्माण करणे आणि ते एकंदरीत समुपदेशन प्रक्रिया टिकवणे हे महत्त्वाचं असते. तर आज आपण सामंजस्य निर्मिती कशी होते आणि त्याची कसं आपण टिकवलं पाहिजे हे आज आपण बघितलेले आहे.